मला सांगा काय झालं तुमच्या परिवाराला मारले कोणी मारले? हे कामावरून येत होते आणि त्याच्यानंतर ते गावामधले ते ऍक्शन करत जाय जे सोंग वाजताय ना तसं धांडे घेऊ कोणाच्या हातामध्ये धांडे कोणी दफडे घ्यायचाय ते वाजवत जाय. मग हे कामावरून आले यांच्या गाडीला हरणच नव्हती. मग हे जास्त हाबरीशनं गाडी केली की आता बाजूला होते म्हणून ते एकही बाजूला झालं नाही. मग याच्यानंतर एक जण उठला आणि यांच्या गालामध्ये चापट मारली. चापट मारल्यानंतर मग हे म्हणे करे मला कस काय मारली तुम्ही चापट. असं म्हणतात सगळेच उठले म्हणे अरे हा ना म्हणे याला आता सगळेच जण. मग मी पळत जायला लागले म्हणलं काय चाललं पाहते तर त्यांनी मला बी धडकन लोटून दिलं. मग नाकाचा घोळा फुटला पूर्ण नाकातून तोंडातून रक्त यायला लागलं. मग असं पाहून येतं घाई भरून गेले आता कसं करावं तर एकाने कुऱ्हाड टाकली लग म्हणे आता तरी हा चक्कर येऊन पडल तर लगे खांब्याजवळ पडल्यानंतर सगळे पळून गेले. त्याच्यानंतर मग माझे सासरे पोलीस स्टेशनला गेलो त्यांना सांगायला लागलो तर ते म्हणजे तुम्ही जा दवाखाना करा नंतर बघू मग दवाखान्याची रिपोर्ट आल्यावर असं सांगितलं सर. नाही सर ते भांबून आम्ही घाबरून जायला होतो मार पाहून रक्त भांबळ होईल होते हे. मग जालन्यात आल्यापासून 3 दिवस झाले कोणी पाहायला सुद्धा नाही आलं आम्हाला की काय झालं किती मारलं कोणीच नाहीये. ज्योती विनोद चव्हाण. जिल्हा रुग्णालयात आज भेट दिली काय काय प्रकार? आज आम्ही पोलीस प्रशासकाच्या भोंगळ्या कारभाराचा निषेध करतो. सर्वप्रथम आज आम्ही घाटी रुग्णालयामध्ये आलो होतो. जिल्हा रुग्णालय घाटी इथं आलो असताना आम्हाला इथं एका पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी या ठिकाणी कॉल केला होता. हनुमानखेडा म्हणून जाफराबाद तालुक्यामधला हनुमानखेडा म्हणून एक गाव आहे आणि ते याच्या हद्दीमध्ये येत आहे टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या. तिथं भारती म्हणून PI आहे. आम्ही त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो कारण की 3 दिवस उलटून गेले अद्यापही त्यांनी कोणता या घटना घडली त्या घटनेचा कोणता निकाल लावला नाही. एक पीडित कुटुंब एक हातावर काम करणारा रोज मंजुरीला जाणारा माणूस आणि गावामध्ये काही नंगा नाच करत होते लोक गावामध्ये पाडव्याच्या एक दिवस अगोदर एन्जॉय करत असताना रस्त्यात ते उभे होते. कामावून घरी जात असताना याला रस्त्यात आडून याला त्या ठिकाणी बेरहम त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे. त्याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि इथल्या SP साहेबाला सुद्धा मी आता कॉल केला होता आणि आता भारती साहेबाशी आम्ही संपर्क करत आहे की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये चाललंय काय नेमकं. वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे प्रकार घडत आहे आणि टेंभुर्णी जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी असे प्रकार घडत आहे. कुठं लेडीजला मारहाण होती कुठं महिला तिथं सुरक्षित नाही तर त्यानंतर असं झालं या कुटुंबावर आता एवढा मोठा हल्ला चढवला एका माणसावर. त्याच्या बायकोला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली. त्याचे लहान लहान लेकरं सुद्धा ते रडत होते. अक्षरशः आमचे सुद्धा त्या ठिकाणी डोळे भरून आले कारण अशी घटना कोणासोबत होऊ नये. आम्ही इथल्या SP साहेबाला या ठिकाणी ठामपणे सांगत आहे की साहेब या ठिकाणावर नेमकं चाललंय काय. आमचा तुमच्यावर SP साहेबावर चांगला विश्वास आहे. चांगला SP काम करणारा माणूस आहे पण असे वेगळ्या ठिकाणावर फक्त पोलीस प्रशासकाचे लोक खाली वाळवाल्याकडून हप्ता घेतात त्याच्यानंतर लॉटरीवाले कोण हप्ता घेतात मटकावाले कोण हप्ते घेतात. फक्त असाच कारभार चालू आहे आणि भांडणं या लोकांच्या खून खराब होतात. जेव्हा मर्डर होईल तेव्हा तिकडे जाऊन त्याचा तपास चालतोय का. ही घटना खूप गंभीर आहे. त्या कुटुंबावर हल्ला चढवलेला आहे. त्या कुटुंबाची चौकशी करून त्याच्यावर जो बी कोणी पुढचे आरोपी आहे त्यांना ताबडतोब अटक करावा आणि त्याच्यावर 30 तास दाखल करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. काय झालं कोणी मारलं तुम्हाला? मी कामावून घरी जात होतो सर. घरी जात असताना रस्त्यामध्ये ते आईच्या सोंगाचे हे करत होते ते प्रॅक्टिस करत होते रात्री टायमाला. माझ्या गाडीला हरणं मी बाजूला म्हटलं सगळ्याला कोण. मग नंतर गाडी रेस केली. मी रेस केल्याच्या नंतर एक अशोक चव्हाण माझ्या तोंडात मारले गाडीवर असतानाच आणि शिव्या गाव चालू केले त्याने. त्या दत्तू चव्हाण बबन चव्हाण याने डायरेक्ट मला मारणं चालू केलं. डायरेक्ट काड्यानेच मारणं चालू केलं मला त्याने. तर मग गाडी पुरी फोडी सर त्याने मला बी इथलं बी एकदम मारलं. शास्त्राव चव्हाण कुऱ्हाड टाकले माझ्या डोक्यात. हा कुऱ्हाड मारली. त्याच्यानंतर खाली बोर्डून पोलीस स्टेशनला गेले की? पोलीस स्टेशनला रात्री गाडी घेऊन गेलतो आम्ही पण त्यांना काही ते म्हणे तुम्ही दवाखान्यात परवा म्हणे नंतर पाहू म्हणे. कोणतं पोलीस स्टेशन आहे? टेंभुर्णी पोलीस स्टेशन. आतापर्यंत पोलीस वाले आले नाही का? नाही आतापर्यंत 3 दिवस झाले. 3 दिवसामध्ये एखादा पोलीस वाल्यांनी चौकशी नाही कोणत्या पोलीस वाल्यांनी चौकशी होऊन केली नाही. आता काय मागणी? आता आमची मांग एवढीच आहे यायनं अत्याचार केला डायरेक्ट 15-16 जणांना. 15-16 जणांनी अत्याचार केला डायरेक्ट. त्यात साबळे कंपनीतले 34 बापले आहेत. कोणी मारलं तुम्हाला नाव माहिती? भिका साबळे इला साबळे तिथून नाही तर लखन साबळे बबन चव्हाण दत्तू चव्हाण शास्त्राव चव्हाणची 2 मुलं
पुन्हा हे आपले भास्कर चव्हाण, किशोर चव्हाण त्यांनी तुम्हाला मारलं. यांनी मारलं मला. काय नाव आहे तुमचं? विनोद अण्णा चव्हाण.